तर ऐकूया आता ओ हसीना जुल्फो अली जाने जहा वगैरे अशा अप्रतिम गाण्यांच्या मागची कथा आणि त्या सिनेमाच्या मागची कथा. तिसरी मंजिल. देव ऐकत होता रातकिड्यांची किर्र किर्र किरकिर, एरवी रात्रीची नीरव शांतता, जंगलात वटवाघळ आणि घुबडांचा मोकळा संचार, भयावह मिठ्ठ काळोख, हातभर अंतरावरील माणसाची देखील फक्त आकृती दिसावी. पांढऱ्या अँबॅसेडर गाडीचे प्रखर हेडलाइट्स. मध्यरात्रीचा सुमार. एक तरुणी ड्रायव्हिंग करत डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पेट्रोल पंपावर येते, पेट्रोल भरते आणि तिची गाडी हिल स्टेशनचा घाट चढू लागते. कट इट. बस इतकंच. यापुढे काहीच नाही. नासिर बोलता बोलता थांबला. देवची तंद्री भंग पावली. ही फक्त सिच्युएशन झाली, एवढ्याने सिनेमा होत नसतो. एवढं बोलून देव स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. नासिरला ही झोपेनं घेरलं. वर्षानुवर्ष नासिरला डोळ्यासमोर पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेस एकटी उभी तरुणी दिसत असे. या सिच्युएशन भोवती फिरणारा गुन्हेगारी पट लिहिण्याची त्याची इच्छा होती. प्रमुख भूमिकेत अर्थातच देव असणार एवढंच फक्त नक्की होतं. लेखक, निर्माता, दिग्दर्शक नासिर हुसेन आणि देव आनंद याची मैत्री खूप जुनी. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित मुनीमजीच्या यशात नासिर हुसेनच्या लेखनाचा सिंहाचा वाटा आणि ज्याचा सीन उत्तम जमलाय असं त्यांना वाटे तो चित्रित करत. 90% वेळा नासिर हुसेन लिखित सीन चित्रित होत असे. शबनम, शर्त, शबिस्तान, अनारकली पाठोपाठ सुबोध मुखर्जी देव आनंद जोडीचा सुपर डुपर यशस्वी पेइंग गेस्टही त्याने लिहिला होता. मुनीमजी आणि पेइंग गेस्टच्या काळात लेखक नासिर आणि देव यांच्यात नवनवीन पटकथा, सिनेमाचे विषय यावर चर्चा आणि कधीकधी खडाजंगी देखील होत असे. फिल्मिस्तानच्या तुमसा नहीं देखासह तो प्रथम दिग्दर्शक झाला. यथावकाश नासिरच्या गुरुने शशधर मुखर्जीने मालक तोलाराम जालनशी भांडून फिल्मिस्तान सोडलं आणि नव्या फिल्मालय संस्थेची स्थापना केली. गुरुपाठोपाठ चेला नासिर ही फिल्मालयमध्ये गेला. तुमसा नहीं देखाची कथा त्याने पुन्हा एकदा वापरत फिल्मालयासाठी दिल देके देखो दिग्दर्शित केला. दोन्हीकडे खिसा रिकामी राहिल्याचं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने नासिर हुसेन फिल्म्स ही निर्मिती संस्था सुरू केली आणि देव आनंदसह त्याने पहिला सिनेमा केला, जब प्यार किसी से होता है. दार्जिलिंगच्या लोकेशन दर 2 दिवस आड एकदा तरी नासिर देवला पेट्रोल पंपच्या मुलीची सिच्युएशन ऐकवत असे. कथानक त्यापुढे सरकट नसल्याने देव बोर झाला होता. त्या काळात निर्माता दिग्दर्शकांमध्ये एक विलक्षण प्रथा होती. सिनेमाचा क्लायमॅक्स चित्रित होण्यापूर्वीचा 90% सिनेमा एका खास शोद्वारा निर्माता, दिग्दर्शक, स्टार मंडळीच्या आप्तस्वकीयांना, जाणकारांना दाखवून क्लायमॅक्स विषयीचं त्यांचं मत विचारात घेण्यात येईल. जब प्यार किसी से होता है ची अशी खास ट्रायल ठेवण्यात आली तेव्हा देव धाकट्या भावाला विजय आनंदला घेऊन आला. देव आपल्या धाकट्या भावाच्या कर्तृत्वाचं, त्याच्या सोनेरी केसांइतकंच कौतुक होतं. देवचा हा धाकटा भाऊ गोल्डी म्हणजे देवच्या सिनेमाविषयक प्रतिक्रियांचं पॅरामीटर होता. 9-2-11 आणि कालाबाजारच्या यशामुळे सिनेमासृष्टीतही गोल्डीच्या शब्दाला मान होता. गोल्डीला पाहताच नासिर हुसेन खुश झाला. त्याने गोल्डीला देवभोवतीच्या कोंडाळ्यापासून दूर करत स्वतः शेजारी बसवलं. दोघे अखंड बोलत होते. तेरी जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी हे मोहम्मद रफीच्या आवाजातलं गंभीर सोलो गाणं शंकर जयकिशनने रेकॉर्ड करून ठेवलं होतं. पटकथेत त्याला जागा नव्हती, मात्र इतकं सुरेख गाणं न वापरता वाया घालवणं हे नासिरच्या मनाला पटत नव्हतं. त्याने ट्रायल पूर्वी ही गोष्ट गोल्डीच्या कानावर घातली होती.
गोल्डीने ट्रायल पाहताना गाण्याची जागा अचूक शोधून काढली. क्लायमॅक्स पूर्वीचे रशेस उत्कृष्ट झालेत. सिनेमा सुपरहिट होणार असं भविष्य त्याने वर्तवलं. नासिर खुश झाला. त्याने गोल्डीला नासिर हुसेन फिल्मसाठी सिनेमा करायची ऑफर दिली. गोल्डीने बात उडवून लावली. जब प्यार किसी से होता है हा हिट झाला आणि त्यानंतर नासिर गोल्डीच्या मागे लागला. तू कथा लिही, दिग्दर्शन कर, हिरो अर्थातच देव आणि मी फक्त निर्माता. नासिरने गोल्डीला चुचकारलं. कथालेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीकडे तू यशस्वी असताना मला सिनेमा करायला देण्यामागचं प्रयोजन काय? गोल्डीने थेट नासिरला विचारलं. त्यावर नासिर क्षणाचा पॉज घेऊन म्हणाला, मी वर्षभर पूर्ण आराम करेन म्हणतो. गोल्डीला नासिरचे विचार पटले नाहीत. गोल्डीने कथा लिहून ती दिग्दर्शित करावी हे स्वतःच गोल्डीला मंजूर नव्हतं. त्याने नासिरला सिनेमा लिहिण्याची गळ घातली. लेखन नासिरचं आणि दिग्दर्शन गोल्डीचं. नासिर लेखक म्हणून सेटवर वावरला तर त्याचा चित्रणातील रस कायम राहील हे गोल्डीने ओळखलं होतं. नासिरपाशी कथा कल्पना नव्हती. त्याला फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घाटात ड्रायव्हिंग करणारी तरुणीच दिसत होती. एवढ्या कल्पनेवरून 2.5 तासांचा सिनेमा होऊ शकत नव्हता. पटकथा देवच्या व्यक्तिमत्वाला साजेशी हवी एवढा विचार करून नासिरने विषय थांबवला. दरम्यान देव आणि गोल्डी तेरे घर के सामनेचं काम संपवून गाईडच्या कामाला लागले. एके दिवशी देव आणि गोल्डीला नासिर हुसेनच्या घरी पार्टीचं निमंत्रण मिळालं. विलायती पाहुण्यांसाठी म्हणून पार्टीचं आयोजन होतं. सिनेमावाले फारसे कोणी नव्हते. पार्टीत 4 पेग नंतर वादावादी ऐकू येऊ लागली. बरेच दिवस गाठभेट नव्हती तेव्हा नासिरने सिनेमाचा विषय काढला. मी आहे, गोल्डी आहे, शंकर जयकिशन आहेत, दार्जिलिंगचं आपलं लोकेशन आहे, तू आहेस ना. देवचा इगो दुखावला. मी सगळ्यात शेवटी, सर्वात आधी स्टार व्हॅल्यूवर तुझा सिनेमा विकला जाणार. बाकी कुणी आहेत नाहीत काय फरक पडतो? देवच्या कुत्सित बोलण्याने नासिरचं माथा सणकलं. शब्दाने शब्द वाढत गेला. मी लेखक, निर्माता, दिग्दर्शक, तुझ्यासारखे 56 चांगले चेहरे उभे करीन. वाक्य पेटत गेली. नासिर फुतकारला. जहरी डंख खाऊन देव पार्टी सोडून निघून गेला. आता हिरो कोण असणार हा $1 मिलियन प्रश्न उभा राहिला. मुळात देवच्या अनुपस्थितीत गोल्डी नौकेतन बाहेरचा सिनेमा करणार का हे देखील कळत नव्हतं. देव पाठोपाठ गोल्डी देखील नासिर हुसेन कॅम्प सोडावा अशी देवची अपेक्षा असावी. देव गोल्डीचं या विषयावर एकमेकांशी कधीच बोलणं झालं नाही. नासिर हुसेनने गोल्डीपाशी दपकत विषय काढलाच. गोल्डीच्या बाबतीत देव खूप पॉझिटिव्ह असल्याचं सिनेमासृष्टीत बोललं जात असे. गोल्डीने त्याचं सारं कौशल्य फक्त नौकेतनसाठी पणाला लावावं अशी देवची मनोमन इच्छा असे. कॅमेरासमोर फक्त देव उभा राहणार हेही त्याने स्वतःनेच ठरवून टाकलं होतं. गोल्डीने ज्या वेळेस कॅमेरासमोर जाण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला देवने उघडपणे नाराजी दर्शवली. कालाबाजारनंतर गोल्डीने पुनर्जन्मावर आधारित कथा लिहिली होती. कथा लिहित असतानाच त्यातील हरिजन तरुणाच्या व्यक्तिरेखेत देव अजिबात शोभणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याने पटकथा विकसित होण्यापूर्वी देवशी बोलून सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याने देवला कथानक ऐकवलं. देवने अर्थातच भूमिका करण्यास नकार दिला. यावर गोल्डीने नायकाच्या भूमिकेसाठी स्वतःचं नाव पुढे केलं आणि नायिका म्हणून नूतनच्या नावाचा आग्रह धरला. देव अवाक झाला. त्याच्या लक्षात आलं गोल्डी खूप तयारी करून आलाय. त्याने गोल्डीच्या कथानकावर सडकून टीका केली. पुनर्जन्म आणि जातीपातीसारख्या बुरसट आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विषयांसाठी नौकेतनचा प्लॅटफॉर्म वापरता येणार नाही हे स्पष्ट केलं. त्याचबरोबर नौकेतनच्या सिनेमात त्याचा स्वतःचा चेहरा दिसला नाही तर लोक एक दिवसही सिनेमा चालवणार नाही हे पिल्लू सरते शेवटी सोडून दिलं. गोल्डीला त्याच्या बोलण्यातला मथितार्थ लक्षात आला. तरीही त्याने एक वाक्य टाकलंच, माझ्याशिवाय कालापानी होऊ शकतो तर तुझ्या विनाही एक सिनेमा होईल. आपण एकाच वेळेस 2 सिनेमे सुरू करून दोन्हीचं दिग्दर्शन तुला हवं असल्यास मी करेन. एका तू हिरोचं काम कर आणि या दुसऱ्या सिनेमात मी आणि नूतन. देव हादरला. त्याने तात्पुरता विषय थांबवला. 2 दिवसांनी तो दुसऱ्याच एका कथेविषयी गोल्डीला सांगू लागला. त्यावेळेस गोल्डीच्या लक्षात आलं की नौकेतनमध्ये देव आनंद शिवाय सिनेमा बनू शकत नाही. मात्र नौकेतन बाहेर नासिर हुसेनकडे देव नसला तरी गोल्डी दिग्दर्शक असू शकतो ही खुणगाठ गोल्डीने बांधली. आता हिरो कोण असा प्रश्न जेव्हा नासिरने उपस्थित केला तेव्हा पहिले छूट गोल्डीने तुला हवा तो हिरो स्टार घेऊन ये.
म्हणून गोल्डीने स्वतः दिग्दर्शन करत असल्याचं स्पष्ट केलं. नासिरच्या डोक्यावरचं दडपण दूर झालं. गोल्डीला नासिरने सर्वतोपरी अधिकार देऊन टाकले. कथा पटकथा गोल्डीने निवडायची, अर्थात त्यावर नासिरने काम करायचं. या गोल्डीच्या निर्णयाला तो घट्ट चिटकून होता. नासिरने देवच्या जागी शम्मी कपूरचं नाव सुचवलं. गोल्डीने आक्षेप घेण्याचं काही कारण नव्हतं. शम्मीच्या व्यक्तिमत्वाला अनुरूप असं कथानक हवं. गोल्डी म्हणाला, क्राईम थ्रिलर करू. नासिरने त्याला पेट्रोल पंपावरील तरुणीची सिच्युएशन सांगायला सुरुवात केली. गेल्या दीड वर्षात नासिरने त्यात थोडा बदल केला होता. रात्रीची वेळ, जंगलाच्या मध्यभागी दूरवर एक पेट्रोल पंप दिसतो. एक अँबॅसेडर येऊन थांबते. त्यात 2 तरुणी बसल्या आहेत. एक तरुणी दुसरीला सांगते, कशाला वेळ फुकट घालवतेस, तो तुला थोडाच भेटणार आहे. त्यावर दुसरी म्हणते, मी जाणार, तो माझ्या बहिणीचा खुनी आहे. तो हॉटेलात ड्रम वाजवतो, डोळ्यावर काळा गॉगल लावतो, लोक त्याला रॉकी म्हणतात. इतक्यात पंपाच्या दुसऱ्या बाजूला स्कूटरवर एक तरुण दिसतो. त्याने मध्यरात्री डोळ्यावर काळा गॉगल चढवलाय. खतम, यापुढे काहीच नाही. नाही कसं, यापुढेच तर सगळं आहे. या कथेत भरपूर पोटेन्शियल आहे. गोल्डीने नासिरला प्रोत्साहन दिलं. पटकथा लेखनाच्या वेळेस गोल्डी नासिरच्या शेजारी बसत असे. नासिरच्या लेखनासह गोल्डी त्यात उत्स्फूर्त इनपुट टाकून पटकथा अधिक समृद्ध करी. नासिरने लिहिलं, क्लबमध्ये ड्रम वाजवणारा रॉकी. गोल्डी लगेच उत्तरला, रॉकीवर प्रेम करणारी क्लबची कॅबरे डान्सर रुबी. हेलनच्या व्यक्तिरेखेचा जन्म झाला. प्रेमकथेला 3 कोण आले आणि खुनाच्या रहस्यात आणखीन एका व्यक्तीचा समावेश झाला. दोघं मिळून घटना रहस्यमय वातावरण फुलवत गेले. पटकथाकार म्हणून नाव मात्र नासिरचं लागणार असा गोल्डीने हट्ट धरला. नासिर हुसेनचा छाप असणारी तरीही गोल्डीच्या मनाप्रमाणे पटकथा तयार झाली. शम्मी कपूरच्या तारखा आधीच मिळाल्या होत्या. शम्मी खरं तर गोल्डी बरोबर काम करायला उत्सुक होता. अर्थातच तो तसं दाखवत नसे, पण गोल्डीशी स्क्रिप्टवर चर्चा करताना स्टार असल्यागत तो वागे. गोल्डी त्याच्याशी हातभर अंतर ठेवूनच बोलत असे. गोल्डी प्रथमच नौकेतन बाहेर देव विना दिग्दर्शन करत होता. यापूर्वी त्याच्यासमोर फक्त देव आनंद एवढा एकमेव स्टार उभा राहिला होता. आणि देव हा स्टार असण्यापेक्षाही त्याचा मोठा भाऊ असल्याने ती घरकी बात झाली होती. शम्मी हा सर्वस्वी भिन्न प्रकृतीचा आणि मुख्य म्हणजे डोक्यात हवा गेलेला स्टार होता. त्याच्या मित्रमंडळींचा चमू घेऊन तो सिनेमा करत असे. भप्पी सोनी, प्रयागराज, शैलेंद्र, जयकिशन, FC मेहरा हा त्याचा कंपू नेहमी त्याच्या आसपास घोटाळताना दिसे. मौज मस्ती करत शूटिंग करणं हा त्याचा विलक्षण पण अव्यावसायिक शौक होता. तिकीट बारीवर त्याच्या सिनेमांना यश मिळत असल्याने शम्मीच्या बेताल वृत्तीचं कौतुक होत गेलं. गोल्डी यापेक्षा दुसऱ्या टोकाचा माणूस होता. चेतन आणि देवमधलं सुशिक्षित सॉफिस्टिकेशन गोल्डीमध्येही होतं. मात्र मोठ्या दोघा आनंद बंधूंपेक्षा गोल्डी अधिक संवेदनशील, अधिक मनस्वी होता. दिग्दर्शक म्हणून तडजोड स्वीकारणं हे त्याच्या रक्तात नव्हतं. शम्मी आणि गोल्डी यांच्यात समन्वय साधून आणण्याची जबाबदारी नासिरने आपल्या शिरावर घेतली. पटकथेला म्युझिकल थ्रिलरचा आकार आला होता. शम्मीला पटकथा विलक्षण आवडल्याने तो नासिरपाशी चित्रीकरण सुरू करण्याची घाई करत होता. घाई गडबड गोल्डीच्या स्टाईलमध्ये बसणाऱ्या गोष्टी नव्हत्या. सिनेमाला नाव नाही, शूटिंग कसं सुरू करणार, संगीत कोण देणार हे अजून ठरलं नाही. मग शूटिंग नक्की आणि किती, कशाचं करणार? नासिर आणि गोल्डी यांनी एकत्र बसून चर्चा करत एकदाचं नाव ठरवून टाकलं. हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर खून होतो आणि तिथून तरुणीचा मृतदेह खाली पडतो, म्हणून 3री मंजिल. आता गाणी कोण करणार हा प्रश्न गोल्डीच्या दृष्टीने पटकथे इतकाच महत्वाचा होता. नासिर हुसेन कॅम्प म्हणजे OP नय्यरचा सवता सुभा. नासिरने OPचं नाव पुढे केलं. विषय देखील OP स्टाईलीत फिट बसणारा होता. गोल्डीने OPच्या नावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त एके दिवशी त्याने नासिरपाशी राहुल देव बर्मनचं नाव घेतलं. राहुल नवीन होता. विषयाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन फ्रेश होता आणि तो सचिन देव बर्मनचा लाडका पंचम होता. गाईडवर काम सुरू झालं होतं. बर्मनदा आजारातून नुकतेच उठले होते. त्यांना पंचमच्या भवितव्याची चिंता लागून राहिली होती. देवने गाईड नंतरचा नौकेतनचा सिनेमा पंचमला देतो असं आश्वासन दिलं होतं. अर्थात त्याला 1.5-2 वर्षांचा अवकाश होता. त्यापूर्वी त्याला मोठी संधी देण्याचा प्रयत्न करतो असा गोल्डीने बर्मन दादांना शब्द दिला होता.
गोल्डी बर्मनदादांना सुरुवातीपासूनच प्रचंड मानत असे. बर्मनदादांचाही गोल्डीवर भारी जीव. टॅक्सी ड्रायव्हरच्या काळापासून त्यांच्यातील नैसर्गिक दिग्दर्शाचे गुण दादांनी ओळखले होते. 9-2-11ची सूत्रे देवने गोल्डीच्या हाती दिली. त्यानंतर नौकेतनमध्ये गोल्डीला बॉस म्हणून मान्यता देणारे बर्मनदादा हे प्रथम व्यक्ती होते. आणि एकदा एका ज्येष्ठ कलाकाराने गोल्डीच्या मर्जीनुसार काम केल्यानंतर इतरांचीही तशीच मनोवृत्ती तयार झाली. गोल्डी याच कारणाचं बर्मनदादांचा सदैव ऋणी राहिला. त्यांनी पंचमचं नाव सरकवलं. नासिर हुसेनने शम्मीची ढाल पुढे केली. शम्मी ऐकणार नाही. गोल्डी उखडला, शम्मीचा काय संबंध? तू निर्माता लेखक, मी दिग्दर्शक, आपण संगीतकार निवडणार, या समीकरणात शम्मी कुठे बसतो? गोल्डीचा खुद्द शम्मी बरोबरही वाद झाला. शम्मी म्हणाला, नय्यर साहेब नको तर शंकर जयकिशन तयार आहेत. गोल्डीने स्पष्टीकरण दिलं, मला त्यांच्या कर्तृत्वाविषयी काही म्हणायचं नाही, पण त्यांच्याकडे 40 आणि 50 सिनेमे असतात. मला पाहिजेत तशा आणि तेवढ्या चाली ते देऊ शकणार नाहीत. पंचमकडे सध्या एकही सिनेमा नाही, पण त्याच्यापाशी चालींचं भांडार आहे. मी त्याला घरी बोलवून हवी तशी चाल तयार करून घेऊ शकतो. गोल्डी म्हणाला त्याप्रमाणे पंचमकडे चालींचा खजिना होता. शम्मीने चाली ऐकाव्यात आणि त्याला आवडल्या नाहीत तर त्याने ओपी किंवा शंकर जयकिशन पैकी कोणालाही पिक्चर द्यावं असा उभयपक्षी तोडगा निघाला. नासिर हुसेनने स्वतःच्याच घरी मैफिलीचा बेत आखला. पंचम आणि त्याचे 2 साथीदार बिचारे 8-8:30 वाजता येऊन बसले होते. त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी चालून आली होती. गोल्डी आणि शम्मी एका पाठोपाठ साधारण 10च्या सुमारास आले. कोणतं तरी चित्र नाटपून शम्मी आला होता. त्याच्या डोळ्यावर झोप होती, घशाला स्कॉचची गरज होती आणि खरं तर तो कंटाळला होता. नासिरने सर्व तयारी जय्यत केली होती. शम्मीने पंचमकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तो नासिर गोल्डीशी पटकथेवर गप्पा मारू लागला. पिणे पिलाने का दौर सुरू झाला. गोल्डी थेंबाला देखील स्पर्श न करणारा तर शम्मी पिणे पिलाण्यात माहीर. नासिरला पिण्यात फारसा रस नव्हता. साधारण अर्ध्या तासाने रिलॅक्स शम्मी मोठ्याने ओरडला, यहाँ जो संगीत होने वाला है वो कहा है, कुछ गाना वाना सुनाओ. आपल्या 2 साथीदारांसह पंचम लगबगीने उठला. त्याने वही उघडली आणि हार्मोनियम ओ हसीना जुल्फोवालीची चाल डमी शब्दांसह ऐकू लागला. नॉट बॅड. शमी मुखडा ऐकता क्षणी म्हणाला. पंचमला नापास करण्याच्या उद्देशाने शमी बसला होता. त्याला अर्थात रिदम आणि मेलडीचा अचूक सेन्स होता. पंचमच्या पहिल्याच चालीवर त्याच्या हाताची बोटं मांडीवर आपटू लागली. पंचमने एका पाठोपाठ एक अशा 15 ते 20 चाली ऐकवल्या ज्या त्याने भविष्यात बहारों के सपने, प्यार का मौसम, यादों की बारात, हम किसी से कम नहीं या नासिर हुसेनच्या पुढच्या सिनेमांमध्ये वापरल्या. शमीला एक चाल आवडली होती. पंचमला नापास कसं करायचं हे त्याला समजेना. उगीच काहीतरी बोलायचं म्हणून तो ओरडला, यार पंचम, अपनी फिल्म आधे से ज्यादा पहाड़ पर चढ़ती है, तो कुछ पहाड़ी वहाड़ी सुनाओ. पंचमने लागलीच दीवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचे वाली चाल डम्मी शब्दांसहित गाऊन दाखवली. पहिल्या अंतरानंतर शम्मी हातातला ग्लास बाजूला ठेवून पंचम शेजारी मांडी ठोकून बसला. पंचमच्या वहीत पाहून तो देखील डमी शब्द गाऊ लागला. मग ओ मेरे सोना रे हे झालं आणि पाठोपाठ देखिए साहिबो वो कोई और थी, आजा आजा मैं हूं प्यार तेरा आणि सरते शेवटी पंचमने पोतडीतून अफलातून चीज बाहेर काढली. पंचम स्वतः ती जेमतेम गाऊ शकत होता. पार्श्वगायकाच्या गळ्यातून नेमकी उतरणं जरा कठीण होतं. शम्मी म्हणाला, रफी साहेबांना जमलं नाही तर कोणालाच नाही जमणार, मग चाल वापरता येणार नाही. गाणी बजावणीचा सिलसिला पुढच्या 2 तासात नासिरच्या घरात रंग भरून गेला. मद्याचा अंमल होता. शम्मीने पंचमला मिठी मारली. आजा आजा मैं हूं प्यार तेरा, यावर तो तिथेच सैरभर नाचू लागला. पंचमला 3री मंजिल मिळाला होता. देवानंदचा सगळा कॅम्प गोल्डी नासिर हुसेनकडे घुसवू पाहतोय. या वाक्याची शम्मीला स्वतःलाच आठवण राहिली नाही. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी शम्मी आणि गोल्डी दोघेही अवघडले होते. गोल्डी एका मोठ्या यशस्वी स्टारला दिग्दर्शित करत होता जो त्याचा भाऊ किंवा जवळचा कोणी नव्हता आणि गोल्डीच्या सदहेतूविषयी ज्याच्या मनात शंका होती. गोल्डी एकाच सिनेमातून माझ्या करिअरची वाट लावू शकतो हे शम्मीने नासिरला 10 वेळा तरी ऐकवलं होतं. खरं तर शम्मीने यापूर्वीही अनुभवी हुशार दिग्दर्शकांबरोबर कामं केली होती.
नौकेतन बाहेर दिग्दर्शन करण्याची गोल्डीची ही पहिलीच वेळ होती. आग्रा रोड किंवा जोरुका भाई सारख्या बाहेरच्या सिनेमातून तो दिसला होता फक्त अभिनयापुरता. मात्र सवयीप्रमाणे गोल्डी होमवर्क करून आला होता आणि शम्मी नेहमीप्रमाणे पिकनिकला जावं तसं शूटिंगला आला होता. सेटवरचं वातावरण पाहून तो थोडा हडबडला. गोल्डीचा पहिला शॉट म्हणजे शम्मीची सिनेमातील एंट्री होती. फक्त शम्मीचे पाय, दोन्ही हातात जड सामानाच्या बॅगा, सामान सांभाळत चालणारी त्याची मुद्रा, रेल्वे स्टेशनची तिकीट खिडकी आणि कट. 1.5-2 मिनिटाचा खेळ. शमी वॉर्मअप झाला. त्यानंतर त्याने शमीचा लांबच्या लांब सीन चित्रित करण्याचा निर्णय घेतला होता. गोल्डीला पहिल्याच दिवशी स्वतःचं प्रभुत्व दर्शवण्याची आवश्यकता वाटत होती. त्याने शमीच्या हातात संवादाचा कागद दिला. इतका मोठा सीन 1 टेक मध्ये द्यायला शमी तयार नव्हता. मुळात इतक्या ओळी एका दमात बोलण्याची त्याला सवयच नव्हती. त्यानंतर पाठांतर हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम होता. तो फक्त संवादाच्या सुरुवातीची ओळ आणि शेवटचे 4-5 शब्द लक्षात ठेवी. बाकी बिनदिक्कत स्वतःची वाक्य घुसवून देऊ. त्याच्या स्टार व्हॅल्यूमुळे आक्षेप घेण्याची ताकद दिग्दर्शकांमध्ये नव्हती. किंबहुना जंगलीनंतर त्याला खुजे दिग्दर्शक अधिक भेटत गेले. गोल्डीने त्याला कोणत्याही प्रकारची सवलत दिली नाही. 6-7 रिहर्सल्स करू, संध्याकाळपर्यंत शॉट ओके झाला तरी ठीक असं म्हणून गोल्डीने शम्मीला पाठांतराला जुंपला. आशा पारेख भरपूर मेहनत करत होती. भारतीय नृत्याची तिला उत्कृष्ट जाण असूनही यात तिला एक शास्त्रीय नृत्य नव्हतं. पटकथेत तशी जागा नव्हती आणि ओढून ताणून आणण्याची गोल्डीला गरज वाटत नव्हती. त्याने पहिल्या दिवशी तसं स्पष्ट सांगून टाकलं होतं. नृत्याच्या मुद्रा आशा पारेखच्या दृष्टीने फारशा महत्वाच्या नव्हत्या. नृत्याचा मुद्दा आशा पारेखच्या दृष्टीने फारसा महत्वाचा नव्हता. तिने स्वतःच म्हणजेच सिनेमातलं व्यक्तिमत्व पूर्णपणे गोल्डीमधील दिग्दर्शकाच्या हाती सोपवलं होतं. शम्मी मात्र गोल्डीकडे साशंक मुद्रेने पाहत होता. लांबच्या लांब संवादाचा कागद घेऊन शम्मी तालीम करत होता. शब्द घोकत होता. संध्याकाळी त्याला गोल्डीने कॅमेरा फील्ड सांगितलं. साधारण मुवमेंट्स ठरवण्यात आला. शम्मी म्हणाला, माझ्या मुवमेंट्स मीच बसवतो. गोल्डी म्हणाला, हरकत नाही, पण ज्या मुवमेंट्स फायनल टेकला करणार आहेस त्याच रिहर्सल दरम्यान कर. तालमी करून नटाचा अभिनय परिपूर्ण होतो हे गोल्डीचं ठाम मत होतं. मात्र देव आनंद किंवा शम्मी सारखे नट नेहमी उत्स्फूर्ततेचं महत्व सांगत आले. गोल्डीने त्यांच्याकडूनही कसून मेहनत करून घेतली. गोल्डीने आखून दिलेल्या फील्डमध्ये फिरत शम्मीने स्वतःच तालमी करत उत्तम मुवमेंट्स बसवल्या. या बाबतीत गोल्डीने त्याला मोकळं वावर दिलं. संवाद, पटकथेतले आणि वावर शम्मीमधील नटाचा अशा 5 तालमींनंतर टेकला इतकी सहजता आली की पहिल्याच फटक्यात सीन ओके झाला. शम्मीने देखील संवादांवर, मुवमेंट्सवर इतकी मेहनत घेतली होती की त्याला 1 टेक मध्ये सीन करताना मजा आली. गोल्डीला अभिप्रेत असणारा परिणाम पहिल्याच टेक मध्ये मिळाला होता. तरी शम्मीचा आग्रह होता की अडीअडचणीसाठी म्हणून आणखी एखादा टेक घेऊन ठेवलेला बरा. गोल्डीने सूचना तत्काळ नामंजूर केली. नटाने आपली शारीरिक आणि मानसिक ताकद वाया घालवू नये निष्कारण या मताचा गोल्डी होता. 1 टेक ओके सीन दिल्यानंतर केवळ आत्मविश्वासाच्या बळावर दुसरा टेक देताना अभिनयातील कामचलाऊ वृत्ती पडद्यावर दिसून येईल असा विचार गोल्डीने शम्मी समोर मांडला. शम्मीने कपाळावर हात मारला. यापूर्वी त्याने दिग्दर्शकाच्या तोंडून नटाचं सखोल लॉजिक ऐकलं नव्हतं. पण गोल्डी हा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा माणूस असल्याचं शम्मीने ओळखलं. कदाचित यातून वेगळं काही चांगलं निघू शकेल असा विचार करून तो गप्प बसला. पंचमने 101 गाणी दिली होती. देखिए साहिबो वो कोई और थी किंवा आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, दीवाना मुझसा नहीं, तुमने मुझे देखा होकर मेहरबा आणि क्लायमॅक्ससाठी म्हणून एक अफलातून चीज पंचमने स्वतःच्या पोतडीत ठेवून दिली होती. पंचमच्या डोक्यात द्वंद्वगीताचं स्वरूप असल्याने रफी साहेब आणि आशाबाई त्यांनी नक्की केले होते. चाल प्रचंड अवघड आणि श्वास रोखून धरणारी होती. शम्मी म्हणाला, रफी साहेबांना जमलं नाही तर कोणाला जमणार नाही, गाणं काढून टाकावं लागेल. आशाबाईंना गाणं लिहिलं जमलं, पण नायिकेवर क्लायमॅक्सचं गाणं चित्रित करण्यास शमीने आक्षेप घेतला आणि त्याने हा आक्षेप नासिर हुसेन समोर स्पष्ट शब्दात घेतल्याने क्लायमॅक्समधला तेवढा तुकडा नासिरने कागदावरून उडवून लावला.
क्लायमॅक्स साठी म्हणून तुमने मुझे देखा होकर मेहरबा हेच वापरायचं ठरलं. गोल्डी देखील राजी होता, कारण त्याच्यामुळे त्याचा क्लायमॅक्स अधिक छोटा आणि प्रभावशाली होणार होता. शम्मी पंचमच्या गाण्यांवर फिदा होता. ओ हसीना जुल्फों वाली जाने जहा या गाण्याचं चित्रीकरण होतं. हे द्वंद्व गीत शम्मीला इतकं आवडलं होतं की तो त्याच्या रेकॉर्डिंगला देखील पहिल्यापासून शेवटपर्यंत बसला होता. गाणं रेकॉर्ड होत असतानाच शम्मीने आपल्या टिपिकल जागा बसवल्या होत्या. चित्रीकरण करण्याची वेळ आली तेव्हा नासिरने मेहबूब स्टुडिओत मोठा सेट लावला होता. नासिर त्या दिवशी कामानिमित्त घरी बसणार होता. गोल्डीने शम्मी येण्यापूर्वी सगळी तयारी पूर्ण केली. शम्मी आला. त्याने पाहिलं तर हेलन जोरजोरात तालीम करत होती. नृत्यासोबत गोल्डीला तिचे क्लोजअप्स टिपायचे होते आणि प्रत्येक गाण्यातून त्याचं कथानक सरकत असल्याने क्लोजअप दरम्यान तिच्या चेहऱ्यावर ठराविक भाव उमटणं आवश्यक होतं. तिची नृत्याच्या मोमेंटसह भावमुद्रेशी झटापट सुरू होती. शम्मीला शॉट समजावण्यात आला. शम्मी वाद घालण्याच्या मूडमध्ये म्हणाला, यार गोल्डी, तू लॉंग शॉट्स फार घेतोस. आजकाल क्लोजअपचा जमाना आहे. गोल्डीला त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय ना. अर्थात देव आनंद देखील त्याच्यापाशी अनेक वेळा क्लोजअप हवा म्हणून हट्ट करत असे. दिग्दर्शक म्हणून गोल्डीला या चमचमणाऱ्या ताऱ्यांची निरर्थक मागणी सहन होत नसे. आणि क्लोजअपचा जमाना आलाय म्हणजे शम्मीला नक्की काय म्हणायचं होतं. त्याने शम्मीला समजावण्याचा प्रयत्न केला. तू फक्त तुझ्या चेहऱ्यापुरता विचार करतोस. मी संपूर्ण गाण्याचं व्हिज्युअलायझेशन आधीच करून ठेवलंय. त्यात लॉंग शॉट असतील, मिड शॉट असतील, क्लोजअप देखील असतील. मला माझ्या अंतिम परिणामापर्यंत पोचू दे. त्यानंतर तुला जे म्हणायचंय ते मला मान्य असेल. शम्मीला म्हणणं पटलं. गोल्डी हेलनच्या मुवमेंट्स बसवत होता. तोपर्यंत मेकअप रूम मध्ये जाऊन बसतो म्हणून शम्मी जो सटकला तो थेट नासिर हुसेनच्या दारात. चांगल्या गाण्याची वाट लावतोय गोल्डी यार, तुझ्या पिक्चरचं काही खरं नाही. शम्मीने नासिरला कोंडीत गाडीत कोंबलं आणि 10 मिनिटात दोघे मेहबूब स्टुडिओच्या सेटवर दाखल झाले. नासिरने मोठ्या हुशारीने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. हळूच गाणं कुठलं आहे, शॉट काय लावलं याची चौकशी केली. गोल्डीने त्याला अजाणतेपणे कॅमेऱ्यातून पाहायला सांगितलं. नासिर डोकावला. पुढच्या क्षणी तो थक्क होऊन शमीला म्हणाला, बरोबर आहे तुझं म्हणणं. गोल्डीने जो शॉट लावलाय त्याचं मूल्यमापन भल्या भल्या दिग्दर्शकांना करता येणार नाही. तुला तर तो समजणारही नाही. पुन्हा असा वेड्यासारखा धावत माझ्याकडे येऊ नकोस. गोल्डीला कळलं. त्याला फार वाईट वाटलं. म्हणजे इतक्या दिवसांनंतरही शम्मी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तो अद्याप गोल्डीकडे देव आनंदच्या प्रतिस्पर्धी गटातला म्हणून साशंक नजरेने पाहत होता. गोल्डी हा टास्क मास्टर होता. अर्थात सेटवर अरेरावी करणं, युनिट समोर स्टार्सचा पाण उतारा करणं हे त्याच्या रक्तात नव्हतं. तो लेखक आधी होता की दिग्दर्शक या भूमिकेतून लेखन करणं त्याला गरजेचं वाटत होतं हे नक्की सांगणं कठीण आहे. त्याच्या स्क्रिप्टवर त्याची पूर्ण हुकूमत असे. प्रत्येक दिवसाच्या चित्रणाआधी त्या दिवसाची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळीच तो पूर्ण करत असे. त्याला एक एक ओळ मुखोद्गत असे. यानंतर कोणत्याही कलाकाराने केवळ तो पैशाच्या बाजारात स्टार आहे म्हणून सेटवर सर्व व्हावं वा शॉर्ट्स डिव्हिजनचे धडे द्यावेत हे गोल्डीला खपत नसे. देव आनंद देखील स्वतःचं म्हणणं सावकाशीने रेटत असे आणि तरीही दोघांचे खटके उडत. देव त्याचा सख्खा भाऊ होता. देव आनंदच्या स्टारपणाचं गोल्डीला प्रचंड कौतुक होतं. शम्मीकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी व्यावसायिक असाच होता. शम्मीला देखील कॅमेरा मागे देवचा भाऊ नव्हे तर स्वयंभू गोल्डी उभा आहे हे कळायला जरा वेळच लागला. दिवाना मुझसा नाही या गाण्याचं आउटडोअर चित्रण होतं. नृत्य दिग्दर्शकाने पदन्यास घोटून शम्मीने त्यावर खूप मेहनत घेतल्यावर गोल्डीने कॅमेरा मुवमेंटनुसार शम्मीच्या हालचालीत बदल केला. शम्मीला वाटलं गोल्डी आपली एकाग्रता भंग करू पाहतोय. शम्मी नखरे करू लागला. पहिल्या अंतरावरून मुखड्याकडे येताना गोल्डीने आशा पारेखची लयबद्ध चाल तालमीत पक्की केली होती. तिच्या पाठोपाठ हातातला मफलर दोन्ही हातांनी पाठीवर मार घासत शम्मीने आशाचा रिदम पकडावा हे गोल्डीला अभिप्रेत होते. शम्मीने असमर्थता व्यक्त केली. पायाखालची जमीन समतोल नाही तेव्हा रिदम काय पकडणार असाही प्रश्न शम्मीने विचारला. गोल्डी पुढे सरकायला तयार नव्हता. शम्मी वैतागला. अलम देश ज्याच्या नृत्यावर फिदा होता त्यालाच गोल्डी टेक मागून टेक नाचायला लावत होता. शम्मी युनिट समोर ओरडला, यार गोल्डी करके दिखा, मैं कॅमेरे के पीछे जाता हूं. आता गोल्डी पट्टीचा अभिनेता असूनही दिग्दर्शन करताना कधीही अभिनय करून दाखवण्याच्या भानगडीत पडला नाही. शेवटी कलावंतांचा इगो म्हणून काही गोष्टी असते हे त्याला मान्य होतं.
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी त्याने एकमेकांपासून दूर ठेवल्या होत्या. इथे शमीनेच त्याला गळ घातली होती. अर्थात शमीच्या वाक्यातील उपरोधित स्वर न समजण्या इतपत गोल्डी दूध खुळा नव्हता. त्याने शम्मीची जागा घेतली. हातात मफलर. टेक सुरू झाला. गोल्डीने मफलरच्या हालचाली सकट पकडलेला रिदम, आशा पारेखची चाल आणि कॅमेरा अँगल याचा समन्वय शम्मी कॅमेरा डोळा खुपसून पाहत होता. क्षणभर त्याच्या तोंडून शब्द फुटेनात. तो पुन्हा पुन्हा गोल्डीला तीच ऍक्शन करायला लावी आणि कॅमेऱ्यातून पाही. त्या दिवसानंतर शम्मी बराच माणसाळला. पहिल्या सत्राच्या शेवटी नासिर हुसेनने कच्ची ट्रायल ठेवली होती. साहजिकच शम्मीला आमंत्रण होतं. शम्मी मुमताजला घेऊन ट्रायल पाहायला आला. मुमताजचा सिनेमाशी काही संबंध नव्हता. शम्मीचा लवाजवा पाहून गोल्डी वैतागला. शो सुरू झाला तरी पाहुण्यांचा कलकलाट थांबत नव्हता. गोल्डी, नासिर, पंचम, कॅमेरामन श्रीनिवास ही सिनेमाशी संबंधित मंडळी शेवटच्या रांगेत बसली होती. तिथून त्यांना शम्मी मुमताजचं गुलुगुलू ऐकू येत नसलं तरी दिसत होतं. दोघांचं सिनेमाकडे बिलकुल लक्ष नव्हतं. मात्र जसजसे सीन सरकू लागले तसतसे आवाज कमी झाले. काही वेळेस शमी तर फक्त मुमताजचाच आवाज ऐकू येत होता. त्यानंतर तो देखील बंद झाला. शमी एकाग्र चित्तेने रशेस पाहत होता. त्याने 2 सीन्स पुन्हा दाखवण्याची फरमाईश केली. 1.5 तासांची ट्रायल जवळपास 2.5 तासांनंतर संपली. शम्मीने धावत जाऊन गोल्डीला कचकचून मिठी मारली. त्याला अजिबात अपेक्षित नसणारा परिणाम पडद्यावर दिसत होता. शम्मीने जवळजवळ गोल्डीची माफी मागितली. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे गोल्डीच्या हवाली केलं. गोल्डीला आवश्यक तो परिणाम प्रत्येक फ्रेममध्ये मिळत गेला. शम्मी मान खाली घालून काम करत होता. आउटडोअर वगळता इतर सगळं चित्रण मेहबूब स्टुडिओत होत असे. अशा वेळेस शम्मी पेडरोलला घरी न जाता स्टुडिओ जवळच्या हॉटेलात राहत असे. 21 दिवसांचं सत्र होतं. शम्मीवर काही दृश्य चित्रित झाली. तुमने मुझे देखा, होकर मेहरबाचा पहिला अंतरा चित्रित होत असताना शम्मीला चिठ्ठी आली. चिठ्ठी गीता बालीची होती. मी आजारी आहे, तू शूटिंग सोडून निघून ये. शम्मीने चिठ्ठी वाचून फाडून टाकली. दुसऱ्या दिवशी चिठ्ठी घेऊन ड्रायव्हर हजर. घरी ये, मी आजारी आहे. शेजारी गोल्डी उभा होता. त्याने विचारलं तर शम्मी म्हणाला नाटक करतीये. तिसऱ्या दिवशी पुन्हा चिठ्ठी आल्यावर गोल्डी आणि नासिरने त्याची मानगूट पकडून त्याला गाडीत कोंबलं आणि ड्रायव्हरला थेट घर गाठण्याची आज्ञा दिली. शम्मी घरी गेला तर गीतावाली तापाने फणफणली होती. तिचं संपूर्ण शरीर देवीच्या व्रणाने भरलं होतं. ती जेमतेम 2-4 शब्द फक्त उच्चारू शकत होती. शम्मीला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. शम्मी नखशिकांत हादरला आणि कोसळला. त्यानंतर शम्मी तिच्या उशाशी जो काही बसला तो तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत. गीताबालीच्या मृत्यूने शम्मी उद्ध्वस्त झाला होता. रात्री बेरात्री तो दचकून जागा होई. तिच्या आठवणीने कासावीस होत त्याच्या हातापायाला दरदरून घाम फुटे. आपण तिच्या चिठ्ठ्यांना नाटक समजलो ही जाणीव त्याला छिन्न विछिन्न करत होती. त्याचे हातपाय थरथरत. मित्रमंडळीच्या गराड्यातही तो शून्य टक लावून पाहत राही. 3री मंजिलचा सेट 1.5 महिना तसाच उभा होता. निर्माता नासिर हुसेन मैत्रीला जागून सेटचं भाडं विना तक्रार भरत होता. त्याने शमीला दिलासा दिला. तू परत येशील तोपर्यंत हा सेट मी असाच उभा ठेवीन. तुझ्या शूटिंगची सुरुवात तू माझ्याच गाण्यापासून करशील. शम्मीने मानसिकदृष्ट्या निवृत्ती पत्करली होती. एका फिल्मी समारंभात राज कपूर, नासिर हुसेन आणि गोल्डी समोरासमोर आले. राज कपूरने दोघांच्या कॉलर पकडून त्यांना एका कोपऱ्यात नेलं आणि एकच गोष्ट सांगितली, वाटेल ते करा आणि शम्मीला सेटवर घेऊन जा. तो घरी बसल्या बसल्या मरून जाईल. नासिरने गाडी पाठवून शम्मीला सेटवर आणलं. शम्मी भकास शून्यात पाहत होता. गोल्डीने त्याला सांगितलं, आज इथे आत्ता तुझं शूटिंग करतोय, मेकअपला बस. शम्मी ढसाढसा रडायला लागला. गोल्डीने त्याला शांत बसून राहण्याचा सल्ला दिला. शम्मी मेकअप रूममध्ये गेला. त्याने दाढी आंघोळ तिथेच केली. तो भूमिकेचा सूट चढवून तयार झाला. तोपर्यंत गोल्डीने युनिटला कल्पना दिली, यू मस्ट बी जोकिंग. त्याची हालत बघ, कॅमेरा त्याचा चेहरा पकडेल. कॅमेरामन ई श्रीनिवासनने नाराजी दर्शवली. काही होणार नाही, आपण त्याला सांभाळून घेऊ, गोल्डी बोलला. नासिर तर सिनेमा कमीत कमी 6 महिन्यासाठी रखडणार या निष्कर्षापर्यंत पोहोचला होता. शम्मीचं उभे राहण्याचे वांदे होते आणि इथे गोल्डी गाणं चित्रित करायला निघाला होता. शम्मी सेटवर आला तोवर गाणं सेटवर मोठ्याने वाजवण्यात येत होतं.
जवळपास अर्धा दिवस शम्मी नुसता सेटवर बसून होता. अर्धा दिवस रफीचा आवाज आणि पंचमची चाल शमीच्या कानावर आदळत राहील अशी व्यवस्था गोल्डीने करून ठेवली होती. संध्याकाळी कधीतरी शम्मी खुर्चीतून उठला आणि गोल्डीला म्हणाला, शॉट लाव, माझे हातपाय लटपट आहेत, त्याचं काय करशील? यावर गोल्डी म्हणाला, तुझे हातपाय दिसणार नाही अशीच फ्रेम लावली आहे. हात कोटात खूपच, म्हणजे शर्ट आणि कोट यांच्यामध्ये छातीवर घट्ट धरून ठेव आणि फक्त लिप मुवमेंटवर लक्ष असू दे. कॅमेरा तुझ्या खूप जवळ जाणार आहे. गोल्डीने चक्क पहिल्याच टेकमध्ये अर्धा अंतरा चित्रितही करून टाकला. अंतऱ्यावरून मुखड्यावर येताना मग त्याला अस्वस्थ चालण्याची ऍक्शन गोल्डीने सुचवली. शम्मी हळूहळू परत येत होता. गाण्याच्या मध्ये गोल्डीने त्याला सेटच्या कोपऱ्यात नेऊन त्याच्याकडून 2 ओळींचं वाक्य म्हणून चित्रित करून घेतलं. एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करून घेत गोल्डीने त्याला पुढच्या 6 तासात इतका बिझी ठेवला की त्याला विचार करायला वेळच मिळाला नाही. शम्मी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जुन्या स्टाईलीत अभिनय करू लागला. राज कपूरने संपूर्ण कपूर परिवाराच्या वतीने थँक यूचा भला मोठा पुष्पगुच्छ नासिर आणि गोल्डीकडे सेटवर पाठवून दिला. शम्मी तर 3री मंजिलवर फिदा होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या निर्मात्यांपाशी गोल्डीशी शिफारस करत असे. गोल्डीकडे सिनेमा द्या, ताबडतोब तारखा देतो, हे शम्मीचं त्या काळातलं सूत्र होतं. गोल्डी मात्र धडाधड निर्माते नाकारत होता. 3री मंजिलच्या सुमारास त्याचं गाईडवरचं काम सुरू झालं होतं आणि देव, बर्मनदादा, नौकेतन इंटरनॅशनल या सर्व गोष्टी त्याला इतर कोणत्याही बॅनर, स्टार, निर्मात्यापेक्षा अधिक प्रिय होत्या. गोल्डीच्या नकार घंटेसोबत शम्मी त्याच्यावरही नाराज झाला होता. अशातच एक दिवस शम्मी त्याला तारखा देत नसल्याचं गोल्डीच्या कानावर आलं. 3री मंजिलच्या शेवटच्या एका गाण्याचं चित्रण राहिलं होतं. तेवढं संपवून त्याला देव समवेत गाईडच्या तांत्रिक कामासाठी अमेरिकेला जायचं होतं. त्यापूर्वी देखिए साहेबो वो कोई और थीचं चित्रण उरकणं आवश्यक होतं. पण शम्मीने महिन्याभरानंतरच्या तारखा दिल्या. त्यावेळेस गोल्डी भारतात असणं अशक्य होतं. गोल्डीने वैतागून शम्मीला फोन लावला. पलीकडे शम्मी अवाक. त्याने गोल्डीला विचारलं, तुम दोनों में कोई प्रॉब्लेम चल रही है क्या? मी कोणत्याही तारखा द्यायला तयार होतो. नासिरनेच पुढच्या महिन्यातले 3 दिवस मागितले. मी त्याला इतकंही विचारलं की इतना लेट क्यों करते हो? गोल्डी हताश झाला. त्याच्या एवढं लक्षात आलं की आपली परदेशवारी गाईडसाठी असल्याने नासिरने नखरे दाखवायला सुरुवात केली आहे. नासिरने तर गोल्डीला एवढंही सांगितलं की तू जा, शिल्लक गाणं मी शूट करतो. गोल्डीला नासिरचं बोलणं आवडलं नाही. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला, संपूर्ण सिनेमा माझ्या मर्जीनुसार झालाय तर तेवढं गाणंही मला करू दे. तुझ्या तारखा सांग, तेवढ्या 2 दिवसांसाठी मी भारतात येऊन जाईन. आणि खरंच स्वतःची पदरमोड करून गोल्डी भारतात आला. सकाळी 10च्या ठोक्याला हजर. नासिरला वाटलं गोल्डी कसला येतोय. त्याने स्वतः चित्रणाची तयारी पूर्ण केली होती. पण गोल्डी आल्या म्हटल्यावर शम्मी टनाटन नाचू लागला. शम्मी आणि आशा पारेखने गोल्डीला सर्वतोपरी सहाय्य केलं. पहिल्याच दिवशी 80% गाणं चित्रित झाल्यावर दुसऱ्या दिवशी झपाट्याने काम उरकण्याचं दडपण राहिलं नाही. आरामात गाणं चित्रित झालं आणि 3ऱ्या दिवशी गोल्डी न्यूयॉर्ककडे पुन्हा रवाना झाला देखील. थोत्रीत खाल्ल्यागत मान खाली घालून नासिर हुसेन सेटवर बसून होता. गोल्डीने स्वतःच्या मर्जीनुसार 3री मंजिल पूर्ण केला. मुख्य म्हणजे नासिर हुसेन स्वतः दिग्दर्शक असूनही त्याने अजिबात ढवळाढवळ न करता गोल्डीला तो हवा तसा पूर्ण करू दिला. शेवटच्या शेड्यूलला नासिर आणि गोल्डीचं थोडं बी नसलं. त्यानंतर ते कधीही एकत्र आले नाहीत. गोल्डी पुन्हा शम्मीच्याही वाटेला गेला नाही. शम्मी मात्र त्यानंतर 3 वर्ष सतत गोल्डीला त्याच्या नकारापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नात होता. कालांतराने त्यानेही गोल्डीचा लहरी स्वभाव ओळखला आणि नाद सोडून दिला. 3री मंजिल असा पुन्हा पुन्हा होत नसतो हे कदाचित विधात्याला गोल्डीच्या मोडी स्वभावातून दाखवून द्यायचं असेल. 3री मंजिल सन 1966. युनायटेड प्रोड्युसर अँड नासिर हुसेन फिल्म्स. निर्माता नासिर हुसेन. दिग्दर्शक विजय आनंद म्हणजेच गोल्डी. कथा पटकथा संवाद नासिर हुसेन. गीतकार मजरूह सुलतानपुरी. संगीतकार R.D. बर्मन म्हणजेच पंचमदा. कॅमेरामन N.V. श्रीनिवास. कलाकार शमी कपूर, आशा पारेख, हेलन, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा, रशीद खान. तर मंडळी,
ही होती तिसरी मंजिल या म्युझिकल थ्रिलर या सिनेमाच्या जन्माची कथा. हा सिनेमा कसा झाला, यातली गाणी कशी झाली, म्हणजे हा पंचमदांचा पहिला सिनेमा. पंचमदांना कितने पापड बेलने पडे उनको. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.